नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सिन्नर 7 किलोमीटर असा बोर्ड दिसू लागलेला आहे. जसजसं सिन्नर जवळ यायला लागतं ना, कोणास ठाऊक मला माहीत नाही, पण मला खूप आनंद होतो. मला आठवतं माझे पप्पा नेहमी सांगायचे की म्हणजे अलिबागला जेव्हा त्यांचं पोस्टिंग झालं आणि अलिबागला पोस्टिंग झाल्यानंतर अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते नोकरी करत होते. माझा मोठा भाऊ संदेश म्हणजे दादा आमचा तेव्हा खूप लहान होता आणि एकूणच भावी आयुष्यात काय होणार, बांदेकर परिवाराचं वगैरे असा त्यांच्या डोक्यात कायम विचार असायचा. आणि त्या समुद्रावर खेळता खेळता छोटासा तो आमचा दादा त्या समुद्राच्या पाण्यात गेला. काहीतरी पायाला लागलं म्हणून उचललं आणि उचलून बघितलं तर तो होता गणपती बाप्पाचा फोटो. एक कॅलेंडर होतं, त्या कॅलेंडरचं तो गणपती बाप्पा त्या कॅलेंडरवरचा म्हणून माझ्या वडिलांनी तो घरी आणला. त्याची छान फ्रेम केली आणि आमच्या घरात ठेवला. लहानपणापासून नेहमी हा जो घरात गणपती बाप्पाचा फोटो आहे हा बाप्पा कुठे आहे यासाठी सातत्याने पप्पांना विचारायचो. माहीत नव्हतं त्यांनाही. पण एक दिवस होम मिनिस्टरच्या शूटिंगसाठी आलो आणि तो बाप्पा दिसला आणि अरे या गणपती बाप्पाला आमच्या घरातच बघितलंय असं लगेच जाणवलं. सगळं आठवल्या त्या लहानपणीच्या गोष्टी. तेव्हा आता सिन्नर आणि 7 किलोमीटर त्या बाप्पाचं दर्शन घेऊन आपण सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. चला लवकर जाऊया. लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. नमस्कार. सिन्नरच्या महागणपतीचं दर्शन घेतलं आणि आता सुरुवात करणार आहोत आपण आजच्या भागाला. रोहिणी गोसावी आणि द्वारका सदगीर अशा 2 वहिनींना भेटून आजचा भाग आणि आजच्या भागातली पैठणी कोण जिंकणार ते आपण बघणार आहोत. गणपती बाप्पा. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. वहिनी नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. रोहिणी सचिन गोसावी. बरं, माहेर कुठलं? माहेर इथलं सिन्नरमधलं. सिन्नरमध्ये कुठे? कमलनगर. द्या आता ओळख करून. मिस्टर नमस्कार. सचिन गोसावी. हां. मुलगा माझा यशराज गोसावी. यशराज गोसावी. यशराज गोसावी. बरं बरं. हां. सासरे नमस्कार. सासूबाई नमस्कार. वडील नमस्कार. आई नमस्कार. आणि आमचा शिवाजीनगरचा परिवार. चला सगळ्या परिवाराला नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आता गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय करता आपण? आता नुकतंच D.Ed झालेलं आहे. सेकंड इयरची परीक्षा दिली. बरं, मग आता काय करणार का पुढे? हो, पुढे करणार आहे. जॉब मिळाला तर जॉब करायचा, नाही तर पुढचं शिक्षण करायचं. आणि मिस्टरांचं सहकार्य आहे त्यात? हो, लग्न झाल्यानंतर फक्त 10वी झाली होती माझी. त्यानंतर मी 12वी केली बाहेरनं. बाहेरून? अरे वा. आणि मुलाचं सहकार्य सासू सासऱ्यांचे जास्त आहे, कारण की मिस्टर इथं राहत नाही माझे. मग नगरला राहत. का? सर्व्हिसला आहे तिकडे ते. मग सगळं तुम्हालाच बघायला लागत असेल. हो, दिराचं लग्न झालेलं आहे, ती पण D.Ed करते. मग आता जाऊबाई आणि तुम्ही कसं काय तुमच्यात? मी इथं सिन्नर कॉलेजला होती आणि ती आगस्किनला होती. इथून 1 तास लागतो जायला. तर माझं सकाळी कॉलेज होऊन जायचं, 1 वाजेपर्यंत मी घरी येऊन जायची. तोपर्यंत काही नाही, 2 जण सांभाळणं होत होतं. मला जास्त टेन्शन काय यायचं, कारण की मी पास होती का नाही आणि सासू-सासऱ्यांची इच्छा आहे ती पूर्ण करायला पाहिजे. आता झाली की नाही इच्छा पूर्ण? फर्स्ट इयरला पडले, मला 70% मिळाले. तर सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण माझा तो आहे. आता बरं वाटतंय म्हणजे? हो, सेकंड इयरला पण पेपर सुरू ठेवणार? हो. तो बोलवा ना त्याला. बोलवते. हो. नमस्कार. बरं, तो वहिनी इतकं छान शिकतायत तर तुम्ही त्या म्हणाल्याच की सासूबाई आणि तुम्ही सगळे घरातली मंडळी त्यांना खूप सपोर्ट करता. हे ठरवलं होतं लग्नाच्या वेळी? काही बोलणं झालं होतं की पुढे जाऊन शिकलात तरी चालेल वगैरे असं काही? नाही, तसं काही बोलणं झालं. कुठे बघितलं एकमेकांना?
म्हणजे जमण्याच्या आधी नवरात्रामध्ये बघितलं होतं, पण नातेवाईकामध्ये स्थळ आहे आमचं. म्हणजे माझी सख्खी मामी यांची सख्खी मावस बहीण, म्हणजे एकच घरामध्ये. आणि पप्पांनी पण मला 5वी ते 10वी पर्यंत मला म्हणजे शिकण्यासाठी तिथंच होती ना मी त्या शाळेमध्ये, त्यावेळेसच बघितलेलं होतं. आणि वडिलांची इच्छा होती की इथे द्यायचं माझ्या. हो, तुमच्या वडिलांची पण इच्छा होती. काय सांगाल तुम्ही, वहिनी घरात आल्यानंतर काय बदल झाले का घरात? गव्हर्नमेंट नोकरी मला आता 3 वर्षापूर्वी लागली. बरोबर, लग्नानंतर लागली. लग्नानंतर जादू केली वहिनी. बरं, आता दोघांना प्रश्न विचारतो. आपण आता जिथे बसलेलो आहोत त्याच्या समोरच्या भिंतीवर एक फ्रेम आहे. 2 नावं लिहिली आहेत त्या फ्रेमवर. तुम्ही उत्तर द्यायचे. काय लिहिली आहेत? हो, बघायचं नाही. काय लिहिलंय सांगा. तुम्ही सांगायचंय, प्रश्न तुम्हाला आहे. नाही, चला पहिलं बक्षीस गेलं. काय लिहिलंय वहिनी? स्नेहा आणि संदीप. दुसरा प्रश्न. आता तुम्ही सांगा वहिनी, तुम्ही सांगा मिस्टरांच्या जवळच्या मित्राचं नाव काय? जवळच्या मित्राचं संजय कुटे. अभिनंदन वहिनी, बरोबर. आता तुम्ही सांगा वहिनींना हिंदी सिनेमातला कोणता हिरो आवडतो? सलमान खान आवडतो. अरे वा, चला हे उत्तर बरोबर आलं. आता वहिनी 2 उत्तरं तर बरोबर आलेली आहे. आता यानंतर 1 मिनिट मी तुमच्याशी तुम्हाला जे काही प्रश्न विचारणार, तुम्ही मला त्याची उत्तरं द्यायची. एकही इंग्लिश शब्द आला की आपण थांबणार, म्हणजे बक्षीस गेला नाही तर मिळणार तुम्हाला. हां, चला वेळ सुरू झाली. वहिनी, गाव कुठलं तुमचं? बाहेरचं इथलं सिन्नरमध्ये. सिन्नरमध्ये. आणि महाविद्यालय? महाविद्यालय सिन्नर कॉलेज. सिन्नर महाविद्यालय म्हणायचं झालं. आणि थांबल्या वहिनी. 1, 2, 3 हे 300 रुपयाची लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. भेटूया कुटुंबात. नमस्कार. बरं वहिनी, आता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. कसं वाटतंय तुम्हाला? खुश आहात तुम्ही? हो, माझी लग्नाच्या आधीपासून इच्छा होती. आधीपासून शक्य नसतं? नाही शक्य बघण्यासाठी तुम्हाला. अच्छा. म्हणजे आज आपण भेटलो, बरं वाटतंय ना? हो, आणि त्याच्यामध्ये लग्न झालेलं माझं आणि मी स्वतः कार्यक्रमामध्ये सहभागी, अजून आनंद होतोय. तुम्हाला खूप आनंद होतोय? हो. बरं, तुम्ही इतकं छान बोलतायत पण ते एकदम गप्प आहेत. काय झालंय का? नाही, म्हणजे स्वभाव शांत आहे आमचा. स्वभाव शांत आहे, पण काहीतरी तर बोललं पाहिजे की नाही? काय हो तुमचं काय म्हणणं आहे? मुलाने बोललं पाहिजे ना? बोललं पाहिजे. बोललं पाहिजे. ह्याना नाही, स्वतःला पण बोललं पाहिजे. बोला ना काहीतरी. तुम्ही काही विचारा ना, सांगतो. मीच विचारायचं? बरं वहिनी, आता बघा बोलतील. हा, बरं तुम्ही सांगा, वहिनींबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती करा? तक्रार तब्येतीची काळजी घेत नाही, जेवण करत नाही वेळेवर. इतका वेळ शांत असलेले कसे पटापटा बोलायला लागले? काय वहिनी, काय स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही तुम्ही म्हणे? का वहिनी असं करता? स्वतःकडे लक्ष दिलं तर घराकडे लक्ष देता येतं ना वहिनी. त्यांचं नेहमीच म्हणणं की नुसतं जेवण करत जा, काही खात जा. तर सांगावं लागतं बच्चा आचार हे खाते खा. कदाचित तुम्ही सांगता म्हणून त्यांना सवय झाली असेल. नाही. बरं, तुम्ही एखादी तक्रार करायची झाली तर कोणती करा? ते झोपेतनं लवकर उठत नाही आणि जेवण करताना टीव्ही बघतात. जेवण करताना टीव्ही बघतात? का असं करता? 1-1.5 तास जेवणाला लागतो त्याच्यामुळे टीव्ही बघतात. आवड 1.5 तास लागतो जेवणाला? 1 तास तरी. बरं, चला या वहिनींच्या 2 तक्रारी. आता दुसरी तक्रार काय करायची आहे का तुम्हाला? दुसरी, मला फिरायला आवडतं. तुम्हाला फिरायला आवडतं? मूवीज वगैरे पाहायला आवडतात. हा, पण तिला आवडत नाही ते. अरे देवा, आता हे कसं करायचं? त्यांच्याबरोबर फिरायला तुम्ही जा, कळलं? मग ते घरी आल्यानंतर पटकन जेवतील. तेव्हा आता काहीतरी मार्ग तर काढलाच पाहिजे. आता या पुढच्या खेळामध्ये 5 शब्द दिलेले आहेत आणि 3 शब्द ज्या गाण्यात आहेत असं तुम्ही गाणं गायचंय. हा, बोला. काय लिहिलंय? सरिता. सरिता. हा, सरिता, ललिता. अरे काय नावं कोणाची घेताय? काय हे गाण्यातले शब्द आहेत हा, तर वहिनी रागाने बघतील. हा, तिसरं? 3 नंबर रेशमा. अरे हे देवा, सरिता, ललिता, रेशमा. ठीक आहे, परिसरातली नावं सांगतायत का काय? बरं, तुमच्याकडे? कर्नाटकी. साडीला. चला, कोणी बोलायचं नाही बाकी. रेशमाच्या रेगांनी लाल पिवळ्या साडीला लाल पिवळ्या काय स्वतः लिहिताय की काय? नवीन? रेशमाच्या रेगांनी. हा, एवढं नाही. सगळं म्हणा, गाणं चालीत म्हणायचं तर बक्षीस मिळणार. सगळेजण म्हणायचं, म्हणायचं. 1, 2, 3 म्हणा. रेशमाच्या रेगांनी लाल काळ्या साड्यांनी कर्नाटकीला शिरली साडीला, हात नका लावू माझ्या साडीला.
हात नका लावू माझ्या साडीला म्हणतात आणि खेळात मात्र कधी साडी देतो ह्याची वाट बघतात. कसं काय जमायचं आता. पण खूप छान गायलात तुम्ही सगळ्या जणी. काय एक एक सूर आहेत, छान सूर होते. चला एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. अभिनंदन वहिनी. बघ